नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया रविराजला सांगते की आपण दामिनीकडे चौकशीसाठी जायला पाहिजे, कारण दामिनी खरी आहे ना आणि तिला आपण सपोर्ट करायला पाहिजे. तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुनसुद्धा खराच आहे, फक्त या केसपुरता त्याचा विचार चुकीचा होतोय. प्रिया या गोष्टीचा फायदा घेते आणि रविराजला कन्व्हिन्स करते. प्रिया स्वतःशीच म्हणते की बरं झालं, आता महिपत डोक्यावर नाचणार तरी नाही. ती प्रताप आणि कल्पनाला सांगते की मला माहेरी जायचं आहे. त्यावेळेस प्रताप म्हणतो की दरवेळेस काय असतं माहेरी, आत्ताच तर काल रविराज आणि प्रतिमा येऊन गेले, मग सारखं सारखं गेलीस तर आम्हालाही संशय येईल ना की तुमचा संसार व्यवस्थित चाललाय की नाही, तुझं इथे मन रमतंय की नाही. तेव्हा प्रिया म्हणते की न रमायला काय झालं, मी इथे किती खुश असते. अर्जुन लगेच तिला टोमणा मारतो की रमणारच नाही इथे मन, कारण इथे तुला माझ्या बायकोच्या हातात छान छान खायला मिळतं आणि वर तिच्याच नावाने चुगल्याही करता येतात आणि वर कुणाला चोरीचा आळसुद्धा घेता येतो आणि कुणाच्या खोलीला कान लावून सगळं ऐकता पण येतं ना. तेव्हा कल्पना म्हणते की तरीच म्हटलं की तू अजून तिला टोमणा कसा मारला नाही, तिला टोमणा मारल्याशिवाय तुझा दिवस काही उजेडत नाही ना. सायली अर्जुनला गप्प बसायला सांगते आणि प्रिया तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो की दामिनीने नक्की तिला चौकशीला बोलवलं होतं ना, ती तिकडेच गेलेली आहे. सायली म्हणते पण रविराज काकांनी तर नकार दिला होता ना, मग आता कसं काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर नेहमी लिगली जातो ना आणि मला नक्की खात्री आहे महिपतने तिच्यावरती प्रेशर आणला असणार आहे, म्हणूनच ती तिकडे गेली. इकडे रविराज आणि प्रिया दोघेही दामिनीच्या ऑफिसला येतात. रविराज सांगतो की काय उरकायचं असेल ते क्वेश्चन आन्सर लवकर उरका, कारण माझ्या मुलीची मानसिक अवस्था ठीक नाही आहे, त्यामुळे तिला लवकर मोकळं केलं तर बरं होईल. तेव्हा दामिनी हसतच म्हणते की हो, काही हरकत नाही आहे. तेव्हा ती विचारते की मर्डरच्या रात्री काय झालं ते मला पुन्हा एकदा सांग. प्रिया जशाचे तसं सांगू लागते. तेव्हा दामिनीच्या लक्षात येतं की ही किती सफाईदारपणे खोटं बोलते, त्याच्यामुळे ती लगेच तिला थांबायला सांगते आणि तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता असंही बोलते. रविराज म्हणतो पण चौकशी तर पूर्ण झाली नाही आहे, मग तरीसुद्धा म्हणजे एक स्टेटमेंटसुद्धा कंप्लीट केलं नाही तुम्ही. मग तेव्हा दामिनी म्हणते की तवरून ताकभात मला ओळखता येतो, त्यामुळे काही हरकत नाही, तुम्ही गेला तरी चालेल. दामिनी महिपतला फोन करते. महिपत म्हणतो आलं होतं का आमचं प्यादं. तेव्हा दामिनी म्हणते प्यादं नाही येते, अतिशय खोटारडी आहे ती, कारण वडील समोर असतानासुद्धा ती सफाईदारपणे खोटं बोलत होती. तेव्हा महिपत म्हणतो तिची नस कापली ना तर पहिले खोटारडेपणा बाहेर येईल आणि नंतर रक्त बाहेर येईल, अशीच आहे ती मुलगी. दामिनी म्हणते की ते मला काही माहीत नाही, तिला एकटीला पुन्हा माझ्याकडे पाठवा, मला तिची चौकशी करायची आहे. इकडे चैतन्य अर्जुनला कॉल करून सांगतो की आपलं काम झालेलं आहे, कोर्टाने परवानगी दिली आहे, सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली आता आपण प्रियाची चौकशी करू शकतो. मी लगेच रविराज सरांना नोटीस पाठवतो. इकडे रविराज विचार करत असतो की दामिनीने फारसे प्रश्न कसे नाही विचारले, स्टेटमेंट पण पूर्ण तिने घेतलं नाही. प्रिया म्हणते त्या हुशार वकील आहेत ना, त्यांना कळालं असेल की मी किती खरं बोलतीये. नागराजसुद्धा तिच्या या बोलण्यामध्ये सामील होतो आणि बाकीचे काही गोष्टी स्टेटमेंटमध्ये आहेतच ना, त्या वाचून घेतील असं वाटलं असेल त्यांना, पुन्हा पुन्हा कशाला विचारायचं. आणि प्रिया आपली किती जेन्युइन आहे हे सुद्धा त्यांना वाटलं असेल ना. तितक्यात रविराज अर्जुनने पाठवलेली नोटीस वाचतो आणि ही कधी आली असं विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो की आत्ता अर्ध्या तासापूर्वी आली. रविराज म्हणतो म्हणजे अर्जुननी हा मार्ग निवडला, प्रियाची मानसिक स्थिती बरोबर नाही म्हणून आपण चौकशीला टाळाटाळ केली होती ना, म्हणून आता सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली चौकशी होणार असं तो सांगतो. तेव्हा प्रिया मात्र धक्क्यानेच खाली बसते. अर्जुन सायलीला सांगतो की आता तिने दामिनीकडे चौकशी दिली म्हणजे तिला आपल्याकडे चौकशीला यावंच लागेल आणि आता तर आपल्याकडे कोर्टाची परवानगीसुद्धा आहे, त्यामुळे आपण तिला सायकोलॉजिस्टच्या समोर प्रिया खोटं बोलली हे त्यांच्या लगेच लक्षात येईल आणि ते तिच्यासमोर नाही सांगणार, पण नंतर रिपोर्टमध्ये ते नक्की नोंदवतील. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सर्वांना सांगतो की फॉरेन्सिक रिपोर्टच्या नुसार विलासचा खून 8:30 वाजता झाला आणि त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून मेसेज केला. आता मेसेज करणारी व्यक्ती मिळाली म्हणजेच मधुभाऊ सुटतील, सायली म्हणते, आणि आपण जिंकणार. आता इकडे दामिनीने पुन्हा एकदा प्रियाला चौकशीसाठी बोलवलेले असते आणि त्यावेळेस तिच्या एक गोष्ट लक्षात येते की ती मेसेज करणारी व्यक्ती ही प्रिया होती. दामिनी तिच्यावरती खूपच चिडते, अगं विलास अगोदर मेला आणि नंतर तू मेसेज केला,
मूर्ख मुली, आता ती मात्र कपाळालाच हात लावते. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.